वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज. वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण आलेलो वारीच्या वाटेवरती. आज जर आपण पाहायला गेलं तर ही जी दिंडी आहे ही साधारण किती वर्षापासून चालू झालेली. आपल्याबरोबर दिंडीचे एक वारकरी बंधू आहेत, त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया की दिंडी किती वर्षापासून चालू झालेली आणि दिंडीचे अध्यक्ष आहेत आपल्याबरोबर, आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की दिंडी किती वर्षापासून चालू झाली आणि दिंडीतील काय अनुभव. दिंडी ही आम्ही 15 वर्षापासून चालू केलेली आहे. आमचं पळसदेव ग्रामदैवत पळसनाथ आहे, त्याच्यामुळे आम्ही हे दिंडी चालू केलेली आहे. आणि या दिंडीत सगळ्यांना वारकऱ्यांना घेऊन जाताना एक वेगळाच आनंद वाटतो, पण आम्ही ही दिंडी चालू केलेली आहे. पंडित सर आपल्याबरोबर आहेत. पंडित सरला विचारू वारीबद्दल त्यांना काय वाटतं. ही आमच्या गावची दिंडी आहे, पळसनाथ मंदिरातून चालू होती. गेली 15 वर्ष झाली. मी पहिलं तुकाराम महाराजांच्या पुढं काही दिवस जात होतो. नंतर गावातनं कळालं की चाललं दिंडी जाते, तर त्यानिमित्त मी त्या गावातनं दिंडीत येतो. तिथला अनुभव एक आगळा वेगळा आहे, कारण इथं सगळे जुने मित्रमंडळी पण भेटलेत. परत 40-40 वर्षापूर्वीचे माझे क्लासमेट आहेत. गावातले सगळे बंधू भगिनी भेटतात आणि एक दिलाने आम्ही जातो आणि वाटत नाही किती गैरसोय असली तरी अजिबात नाही, सगळे एकमेकाला सांभाळून घेतात. याच दिंडीतील आपल्याबरोबर एक महिला वारकरी तुळशीवाले आहेत. त्यांना विचारू वारीबद्दल त्यांचा अनुभव काय वाटतो. आनंद वाटतोय. पळसनाथाच्या दिंडीत येऊन 8 वर्ष तुकाराम महाराजाच्या दिंडीत तुळस घेऊन केले. आता पळसनाथाच्या दिंडीत 4-5 वर्ष झाले करते. आनंद वाटतोय माऊलीच्या वाटत. ची पळसनाथाची दिंडी आहे. आम्ही आता पायवारी आमची पळसनाथापासून करतोय. खूप आनंद वाटतो. आता आम्ही आमच्या माता माऊलीला भेटायला चालू. दिंडीचा एक वेगळाच आनंद असतोय. घरचा प्रपंचाचं काहीच म्हणजे कुठलीच आठवण येत नाही. इकडे आल्यानंतर सगळे हसून खेळून जातात. अगदी कोणाला काही अडचणी आल्या तरी कोणी सगळे सामावून घेऊन जातात. सगळे काही अडचण येत नाही त्यांना. होय होय वारकरी पाहे पाहे रे पंढरी. पांडुरंगाच्या दरबारात जात असताना नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. पांडुरंगाच्या दरबारात दिंडीत जात असताना 80 वर्षाचा म्हातारा माणूससुद्धा 25 वर्षाच्या जवानावानी नाचत नाचत पंढरीला जातात. अगदी लगे इथं आल्यानंतर प्रत्येकाच्या चेहऱ्यावरचा आनंद पहा. गुलाबाच्या फुलाप्रमाणे सगळ्याचे चेहरे असे टवटवीत झालेले आहेत. का जाईन गे माये तया पंढरपुरा भेटे न माहेर आपुलिया. जीवाचं माहेर हे भगवंताचं दरबार असतं आणि प्रत्येक जीवाला जशी एखादी सासूरवासीन माहेराला जात असताना तिच्या जीवनात जो आनंद प्राप्त होतो, तो आनंद आज आमच्या सर्व पळसनाथकर मंडळींच्या जीवनामध्ये आहे. नोहे नोहे अख्खा महाराष्ट्र आता पांडुरंगाकडे चाललेला आहे आणि प्रत्येकाच्या जीवनामध्ये तोच आनंद आहे. तो आनंद करोडोपटीने वाढत राहो, साधू संतांची सेवा घडत राहो. आणि पळसनाथ दिंडीमध्ये आल्यानंतर एक आनंद म्हणजे इथला एक अनुभव असा आहे की अगदी नाना असतील, काळेसाहेब असतील, भाऊ असतील, अण्णा असतील, आता या मंडळीमुळं येण्याचा योग येतो. ज्ञानोबारायाच्या पालखी सोहळ्यातून वेळात वेळ काढून आपणही येतो. त्याबद्दल तुम्ही येता. आदरणीय माऊलीचे विनेकरी शिवाजी महाराजही दरवर्षी या दिंडीला भेट देण्यासाठी येतात. मला वाटतं कदाचित ज्ञानोबारायांचीच इच्छा आहे की आपण इकडेही चालावं आणि आनंद द्यावा, आपणही आनंद द्यावा आणि आनंद घ्यावा. यांच्याबरोबर चालत असताना खूप आनंद मिळतो. सगळे एकत्र, सगळ्या माता माऊल्या. अजून काही पुढं अंतरावर गेल्यानंतर दुपारचं जेवण, त्या जेवणाच्या ठिकाणी जो रिंगण धरून फुगड्याचा कार्यक्रम असतो, तो एक अविस्मरणीय आनंदाचा सोहळा आहे. आणि त्या ठिकाणी त्या सोहळ्यामध्ये असं वाटतं की करोडो जन्माचं पुण्य आपलं उदयाला आलं, म्हणून हा आनंद आपल्या जीवनात प्राप्त होतो. असो भगवान परमात्मा करो हा पालखी सोहळा आपला असाच उदंड वाढत राहो आणि आपल्या पालखी सोहळ्याला अनेक प्रकारचे महाराज मंडळी भेटायला येत राहो. आदरणीय सर्वच मंडळींच्या चरणी नतमस्तक होतो आणि बस पंढरीच्या वाटे भेटला आनंद, गोविंद श्रीरंग वैकुंठाचा. प्रत्यक्ष भगवंताच्या दरबारात जाण्याचा आनंद असा आहे. नाचत जाऊ त्याच्या गावारे खेळिया सुख देईल विसावा. रामकृष्ण हरी. भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. पळसनाथ भगवान की जय.